ती म्हटली फक्त हे चमकणारे दगड, हिरे म्हणजे पार्थिव दगडच आहे ना ते. मग आता तू 1 मिनिट ऐक. काय, समजा मी पाया पडायला वाकले आणि या हिऱ्यांचा जर त्यांच्या पायाला स्पर्श झाला, अरे बापरे. आणि ते अजून सुंदर. आता ते जंगलातला दगड काळा असेल तर बाई तशीच झाली असं. तर दगड काहीला गोरा थोडासा असणार, दगड असतो जसा दगड तशी बाई झाली असं. आता हे हिरे चमकणारे, हिरे म्हणजे चमचम चमकणारे, आणि या चमकणाऱ्या दगडांचा जर त्यांच्या पायाला स्पर्श झाला तर त्याच्यातून माझ्यापेक्षा सुंदर स्त्रिया तयार होतील, त्या माझ्या सवती बनतील, हे तिकडच नादी लागतील, तर मी काय करू. त्याच्यामुळं आई तू काही म्हण बाई, मी पाया पडणार नाही. सीता म्हणती, मी नाही बोललो. मग ऐका, तिचं ती केलेलं वर्णन असं आहे. विठ्ठल रामाचा पद लागता जडशिळा झाली त्वरे कामिनी. बर काही माहितीये का तुला, रामाचा पद लागता जडशिळा झाली त्वरे कामिनी. या लागी रघुत्तम पती माते नचमी नमी. काग रत्नांच्या युवती सुरम्य सवती होतील माते यदा. मग रामाची आवप्रीती मजवरी होईल गे सर्वदा. या लागी रघुत्तम पती माते नचमी नमी. मला काय बोलायचंय, सीतेपर्यंत ती बातमी राहत नाही. बातम्या जंगलात तर सगळ्या ऋषी, त्या ऋषी मुनींची तातडीची बैठक. असा दिव्य पुरुष आला, काय दगडाला पाय लावला का बाई. मग बाकीचे मुनी म्हटले जाऊ दे, आपल्याला काय करायचं, असल जादूगार. तर काही मुनी म्हटले तुम्ही लई डोकं चालू नका, 1 मिनिट ऐका. आम्ही जे तुम्हाला बोलवून विचार मांडला याच्यात हेतू आहे. हेतू काय, सगळे कामं आपल्यालाच करावे लागतात ना. झाडू नाही काढान, कपडे धुवान, चुली पेटवान, स्वयंपाकही करा, त्याच्यातच आपला सगळा दिवस जातो. तपश्चर्या करायला वेळ किती राहतो मग आपल्याला. मग हे म्हटले तुमचं म्हणणं काय, ते म्हटले दगड घेऊन जाऊ, त्या दगडाला त्याचा पाय लावून घेऊ, त्याच्या बाया करून आणू, डिपार्टमेंटली कामं वाटली जातील, बाया घरातलं पाहतील, आपल्याला तप करायला वेळ भेटेल, आपण तपश्चर्या करू, ते घर काम पाहतील. आणि तो विचार सगळ्यांना पटला आणि प्रत्येकाने दगड घेतली डोक्यावर. आमचे बाबा म्हणायचे, बाबा आमचे सांगायचे, ज्याला जशी बाई पाहिजे त्यांनी तसा दगड घेतला. बाबा सांगायचे आमचे, जशी बाई पाहिजे. कोणाला लई त्यांनी गोलटी, कोणाला एकदम अशी त्यांनी चिप, कोणाला लईच आखीर येतो त्यांनी गडीव दगड, गडीव चिरेबंदी. दगड घेऊन आले महाराज. लक्ष्मण शीघ्र ऋषींचा दगडी मोर्चा पाहिला. लक्ष्मण तो सरळ चौतळू. रामचंद्र लक्ष्मणाला म्हटले, भैया भैया सिट डाऊन, सीट डाऊन, कूल डाऊन, खाली बस आणि थंड हो. दादा पण तू ते मी पाहतो. सगळे ऋषी मुनी ते दगड घेऊन डोक्यावर रामा पुढे आले आणि रामाच्या चेहऱ्याकडे पाहायला लागले निहाळून, आणि ते पाहतच राहिली. झाली तटस्थ. सकळ नेत्र पात्यो. त्या ऋषी मुनींच्या पापण्याच पडणं, पापणीच खाली पडणं महाराज. ते पाहतच राहिले. रामाने विचारला, हो काय डोक्यावर दगड घेऊन कशा करता आले. त्यांना म्हणायचं होतं, रामा या दगडांच्या आम्हाला बाया करून द्या द्या. दौतीच्या दला गाईचा य लावा आणि त्याला काना द्या. आणि द अर्धा हलंत दिया दिया, म्हणजे द अर्धा म्हणा आणि या जो आहे तो पूर्ण म्हणा दिया. त्यांना काय म्हणायचं होतं, या दगडाच्या आम्हाला बाया करून द्या. परिणाम काय झाला, रामाच्या चेहऱ्याकडे त्यांनी पाहिलं आणि पाहिल्याचा परिणाम पाहिली या वेद लावी.
त्यांचं मनच वेधून घेतलं त्या रूपानी आणि ते सगळे त्या वेधून गेले. त्यांचा स्वतःचा ताबा स्वतःवर राहिला नाही आणि ते म्हटले प्रभू आम्हाला बाया करून घ्या. त्यांनी दलय नाही लावला, घराच्या गलय लावला. घ्या द्या नाही घ्या. आणि ते म्हटले मग आता ह्या अवतारात नाही शक्य, दम मारण पुढे पाहू. मला काही सांगायचंय, ऋषी मुनींचं मन वेधून टाकणार परमात्म्याच्या सौंदर्याचं वैशिष्ट्य ती वेश्या बघत राहिली. पाहिल्याचा परिणाम काय झाला, वेधिले हो मन तयाची गुणी. ती पाहतच राहिली. देवाच्या मुखाकडे पाहता पाहता त्याच्या हनवटीपाशी आली, वक्षस्थळापाशी आली, खाली आली, परमात्म्याच्या कबरापाशी आली, परमात्म्याच्या मांड्यांपाशी आली. पाहत 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 भगवंताच्या चरण कमलापाशी आली आणि देवाचे पाय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा, काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा, काय सांगू चरणीच्या भगवंताच्या चरण कमलापाशी आली. परमात्म्याचे चरण तिने पाहिले, निहाळले. सुकुमार चरण तिला दिसले. देवाचे चरण किती सुकुमार आहे बघावं म्हणून तिने तिच्या हाताच्या अंगठ्याने देवाच्या डाव्या पायाचा अंगठा दाबला. परिणाम भगवंताच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला खड्डा पडला. अंगठ्याने, हाताच्या अंगठ्याने पायाचा त्याचा अंगठा दाबला तर त्याच्या अंगठ्याच्या आकाराचा भगवंताच्या पायाला खड्डा पडला. काय अर्थ याचा? याचा अर्थ तुझी पाऊले सुकुमार. इतके कोमल पाय, इतके सुकुमार पाय बरं का. आणि महाराज म्हणतात असे जे तुझे पाय आहे ना देवा, त्या पायाचा महिमा, तुझ्या चरणाचा महिमा या जगात ज्या ज्या घटकांना कळाला ते सगळे घटक सगळं सोडून त्यांनी तुझ्या या सुकुमार चरणाचा आश्रय केलेला आहे. असे तुझे पाय, तुझी पाऊले सुकुमार. आणि काय कशा करता वर्णन केलं? माझं मन त्या सुकुमार चरणाच्या ठिकाणी स्थिर व्हावं, तेथे मन माझे भ्रमण. हा चरणाचा महिमा ज्यांना ज्यांना कळाला आणि त्यांनी सगळ्या जगाचा भाग सोडून त्याच्या चरणाचा कायम स्वरूपी आश्रय केला. असे घटक कोण आहे तर समाजात अति महत्वाचे 3 घटक आहे. कोणते कोणते तर 2 घटकाचं वर्णन म्हणजे नामोच्चार महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. जेथे लक्ष्मीचा वास, जेथे लक्ष्मीचा वास, जेथे लक्ष्मीचा तुझी पाऊले सुकुमार, सुकुमार
तुझे पावले सुकुमार तुझे पावले दोन जणांचं नाव पहिल्या चरणात आहे. कोण? लक्ष्मी आणि गंगा. लक्ष्मीला भगवंताच्या चरणाचा महिमा कळाला तर लक्ष्मीनी सर्वस्वाचा त्याग करून कायमस्वरूपी त्याच्या चरणाचा आश्रय केला. कुठे राहते लक्ष्मी? भगवंताच्या चरणाजवळ. जेथे लक्ष्मीचा वास. लक्ष्मी काही सामान्य नाही बुवा. ज्ञानोबरांचे शब्द काय बोललो मग अशी आपण? कवन आहे लक्ष्मी आईशी. कोण आहे तिच्यासारखी? पण ती लक्ष्मी भगवंताच्या चरणाची दासी बनली. दासी. आपला सगळा मोठेपणा साधी गोष्ट नाही बुवा. आपला अहंकार बाजूला ठेवून दास्यत्व स्वीकारणं ही साधीच गोष्ट नाही. लक्ष्मीने केलं बुवा. लक्ष्मी तिथं आहे. लक्ष्मी अप्रतिम सुंदर आहे. तिच्या सौंदर्याचा तिला अहंकार पण आहे. खूप मोठा अभिमान आहे. देवांच्या सभेत सुद्धा तिच्या योग्यतेचा कोणी वाटला नाही. नारदांनी खूप दाखवली तिला. चांगला जपी दाखवली जपी. तपस्वी तपस्वी दाखवली. ब्रह्मज्ञानी दाखवली. खूप दाखवली. शेवटी तर ते बाकीचे काही जमनच न खेळ. मग ती इंद्रापाशी आली. इंद्र तिला पसंत नाही पडला. ब्रह्मदेवापाशी आली. ब्रह्मदेव पसंत नाही पडला. शंकरापाशी आली. शंकराला सुद्धा डावललं होती. भगवान शंकराला लक्ष्मीने डावललं. पसंत नाही केलं तिने. ते सुद्धा स्थळ लावलं. शंकराला काय? तिने विचार केला भगवान शंकर हे बाहेरून प्रसन्न नाही पण आतून वैतागलेलं गिरायक. कारण यांचं सगळं जर एकंदरीत बघितलं तर यांच्या गळ्यात माळ घालावी अशी परिस्थिती तिला वाटली नाही. का? कारण यांचा बंगला कुठं? स्मशान. जिथं आपण दिवसा जायला घाबरतो. मेलेले माणसं नेऊन जाळतो जिथं यांचा बंगला तिथं. दिवसा एखादा म्हटलं चाल रे चक्कर मारू कोण जाते तिकडं? आणि यांचा बंगला स्मशानेश्वा क्रीडा. यांचा बंगला तिथं. यांचे पाहुणे रावळे कोण? हडपसरण पुन्हा नाही. पाहुणे रावळे कोण? सगळे आमुषा पौर्णिमाची गिरायक. आज तर पौर्णिमाची बुवा. सगळे आमुषा पौर्णिमाची गिरायक. सगळं ती म्हणतो. मी खरं त्याला घाबरायला नाही ओरडलो. झोपाळे उठवायला ओरडलो. भूते बेताळ नाचती. पुष्पदंत म्हटले पिशाच्या सहचरा हा पिशाच्या हा. सगळी ती मंडळी. बर दुसरी गोष्ट अशी झालीच यांची बायको. आणि एखाद्या समजा लग्नाच्या वाढदिवसाला अनुसर काय म्हणतात गिफ्ट मागितलं. गिफ्ट लाड जर त्यांना म्हटलं एकदा करा ना
नेकलेस करा ना, बोरमाळ करा ना, होऊ द्या ना 33,000 करा ना, काय बिघडतं करा ना. नाहीच काही तर शॉर्ट पोत त्यांनी करा. असा जर त्यांच्याकडे हट्ट धरला तर त्यांच्या गळ्यात जे 2-4 साप आहे ना त्याच्यातलं एक काढतील आपल्या गळ्यात घे एकदा. तिने शंकराला रिजेक्ट केलं नको. आता तिला अहंकार झाला. त्या लक्ष्मीला वाटलं देवांच्या सभेत माझ्या योग्यतेचं कोणी नस. नारदा ही देवांची सभा ना. म्हटलं हो. अरे मग माझ्या योग्यतेचं गिऱ्हाईक इथं आहे का नाही. नारद म्हटले आहे ना. आहे कोण. भगवान विष्णू परमात्मा लांब कोपऱ्यात होते. ते गर्दीत आलेच नाही. विष्णू भगवान या गर्दीत आलेच नाही. कारण विष्णू परमात्म्याला चांगलं माहिती होतं किती स्थळं फिरली तरी कुंडली आपली जुळणार, गुण आपल्याच कुंडलीला पडणार आहे. त्याच्यामुळे पाहू द्या डॉक्टर इंजिनियर होऊ द्या, दमचिर होऊ द्या. आणि मग नारदानी दाखवलाय साहेब ते. नारदानी दाखवलं, लक्ष्मीने पाहिलं. ते जे पाहिलं ना महाराज, तिच्या सौंदर्याचा अहंकारच घडून पडला. खाली मान घालून त्याच्या जवळ गेली, त्याच्या समोर गेली. गळ्यात माळ घालण्याकरता तर त्यांनी तिच्याकडे पाठ फिरवली. तिच्याकडे पाठ फिरवली. ती पुन्हा मागच्या बाजून गेली, त्यांनी पुन्हा पाठ फिरवली. तर ती गायावाया करायला लागली. देवा असं करू नका, देवा असं करू नका, तुम्ही मला पसंत आहे. लई जण नापास करून आले मी, तुम्ही मला पसंत आहे. भगवान म्हटले मी तुला लाख पसंत आहे, पण कर बोलू का काय, तू मला अजिबात पसंत नाही. काय बोलणार. भगवान म्हटले मला तुझ्याशी लग्नच करायचं नाही. का एवढी नाजूक बायको करून करू काय, नुसतं मला पान पान फुलवा. वावरात जाईल कोण, कादे कोण ती बरोबर चालवीन. एवढी नाजूक बायको कोण करता काय, बाल नाही करायचं. तुम्हाला याच्यात एक सूत्र सांगतो का, सूत्र गोड आहे. सूत्र नीट ऐका, सूत्र नीट ऐका. काय सूत्र असं आहे बुवा, जो लक्ष्मीकडं पाठ फिरवतो लक्ष्मी त्याचाच पिछा करते. आलं का ध्यानात. जो लक्ष्मीकडं पाठ फिरवतो लक्ष्मी त्याचाच पिछा करते. आणि जे लक्ष्मीच्या मागे लागत ते मरून पडत, पण ते हत्तीस लागत नाही. दम जिरतो त्याचा. ते तसंच राहतं आयुष्यभर, श्रीमंत होत नाही. लक्ष्मीकडे ज्याने पाठ फिरवली, नारायणाने पाठ फिरवली, लक्ष्मणाने नारायणाचा पिछा नाही सोडला. असं नका करू भगवान. जागा शेवटी नारायणाचा नाईलाज झाला. भगवंतांनी सांगितलं आहे फक्त पायाची सेवा मिळत, फालतूची अपेक्षा करायची नाही. नाही तर तू काय करशील, आता मंत्रिमंडळात येशील आणि पुढच्या वर्षी कोणतंही खतमात ते नाही चालणार. फक्त पायाची सेवा. तिने विचार केला तेवढा का होईना. ऐका ज्ञानोबाराय म्हणतात, मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडून या पांडवा, ते पाय धुवावयाच्या दैवा, पात्र जहाली लक्ष्मी विठ्ठल. लक्ष्मी देवानी तिला सुद्धा. ज्ञानोबा इतर आणखी पुढे बोलले, शंभूचे तप न पुरे, लक्ष्मीचे थोरपण न सरे, ते प्राकृत हेंदरे केवी जाणवला हाती. आणि मग पुढे दृष्टांताची उभी आहे. आगा सहस्र किरणांच्या दिठी, पुढा चंद्रो युरोपे किरीती, ते खद्योत काय हुट होती आपली तेजे. लक्ष्मीचा थोरपणा चालला नाही बुवा तिथं. लक्ष्मीचे थोरपण न सरे, तिथं आपला अहंकार कुठे घेऊन बसले. आणि मग दृष्टांत दिला, सहस्र किरणांच्या दिठी सूर्य उदयाला आला तर चंद्र निस्तेज होतो. ज्या सूर्यापुढं चंद्राचं तेज निस्तेज बनतं, त्या सूर्याच्या पुढं काजव्यानी चमकावं का. जिथं चंद्राचं तेज फिकं पडतं तिथं काजवा कुठून आला. पण या काजव्याची हकीकत अशी आहे बुवा, काय आपल्या अंगात उजेड आहे त्याला तर माहीतही नव्हतं. कशावरून. अहो काजव्याचा उजेड कुठं राहतो, माग. आणि डोळे कुठं राहतात,
आणि त्याला आपल्यासारखी पीछे मूड सिस्टीम नाही ना हो. त्याला माग पाहता येत नाही ना काजव्याला, त्याला फक्त स्टेट पुढंच पाहता येत. त्याच्यामुळं आपल्या अंगात उजेड त्याला माहित नव्हतं. मग एक दिवस एका मित्राने त्याला सांगितलं, तो मित्रा काजव्या अंधारामध्ये तू तर चायनाची बॅटरी सारखं चमकतोय. त्याला आधी पटवणं काय, अरे हो ना मी पाहिलं ना, लुक 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 असं म्हणजे. आणि मग ते काजवं इतकं उतावळं झालं, डायरेक्ट एका घरात गेला आरशा पुढं, आणि त्या आरशात पाहिल्यावर लुक 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 तो उजेड पाहिला. अहो त्या काजव्याला रात्रभर झोपच येईना, नुसती तगमग. त्याला असं वाटलं कधी रात्र संपल, कधी दिवस उगवल, कधी सूर्योदय होईल, आणि त्या सूर्याला माझा उजेड मी कधी दाखवून त्या झोपच येईना. इकडून तिकडून रात्र संपली, सूर्योदय झाला, आणि काजवा सूर्याच्या पुढे गेला आणि त्याला म्हटलं, ओ सूर्यनारायण महाराज, काय आपला उजेड पाहिला. ते फुलविले रवीकडे मी नाही बोललो वा. तुकाराम महाराज म्हणतात, खद्योते फुलविले रवी पुढे ढुंग. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सहस्र किरणांच्या दिठी पुढा चंद्रुलोपे कीर्ती. खद्योत काय उठवटी, म्हणजे मला काय बोलायचंय, एवढी मोठी लक्ष्मी पण अभिमान सोडून देवाच्या पायाची दाशी बनली. विठ्ठला काय वर्णन आहे बघा. कमळा विलासली पायी, कमळा विलासली पायी, अर्ध तुळशीचे ठाई, अर्ध तुळशीचे ठाई, ब्रह्मादिका सरू नाही तो यशोदे हो संगा. कमळा विलासली पायी, कमळा पायी विलासली. लक्ष्मी भगवंताच्या चरणाची का, तिला चरणाचा महिमा कळाला, जेथे लक्ष्मीचा वास. नंबर 2 चा घटक आहे गंगा. गंगेने तर हिमालय फिमालय काही नाही, सगळं सोडलं, आणि उगम पावण्याकरता त्याच्या चरणाचा आश्रय. ती त्याच्या चरणातच येऊन थांबली. उगम सुद्धा त्याच्या चरणातून तिने केला. भागवतात नाथ महाराजांची उभी असे, तुझ्या चरणीची गंगा सकळ पातकाने भंगा, ते पायवनी श्रीरंगा, पवित्र जगाते करी तुझ्या चरणीची गंगा. अशी गंगा सगळ्या जगाचं पाप फेडणारी गंगा भगवंताच्या चरणाचा आश्रय करून राहिली. हा त्याच्या चरणाचा महिमा. जेथे लक्ष्मीचा वास, गंगा आली पापा नाश. आणि असे देवाचे चरण कसे आहे, तर तुझी पाऊले सुकुमार, तेथे मन माझे भ्रमर.